शिक्षण आमच्या हक्काचं, शिक्षण आमच्या हक्काचं. राजीनामा द्या. सोनम वांगचुक यांच्या समर्थनात आज गल्ली ते दिल्ली संपूर्ण देश रस्त्यावर उतरलेला आहे. अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि दिल्लीमध्ये देखील जंतर मंतरवर या ठिकाणी सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू आहे. परळमध्ये देखील अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी, जे की साई स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्याला घेऊन तहसीलवर या ठिकाणी सोनम वांगचुक यांच्या समर्थनात आपण तहसील कार्यालय या ठिकाणी आलेले आहेत, निवेदन दिलेलं आहे आणि निषेध मोर्चा या ठिकाणी सरकारचा निषेध करण्यासाठी आपण रस्त्यावर उतरलेले आहेत. काय एकूणच आपली मागणी आहे? खरं तर ह्या मोर्चाला सहभागी सर्व विद्यार्थी सहभागी यांचं सगळ्यांचं अभिनंदन. कारण आज आपला युवक खरंच जागा झालेला आहे. ही आपली बरबटलेली शिक्षण व्यवस्था, जी ढासळत चाललेली शिक्षण व्यवस्था, ह्यासाठी बोलण्यासाठी कुणी उतरलं पाहिजे, पण कुणी उतरत नाही. आज आपल्यासाठी आपला मराठाचा युवक एवढा लढा उभारतो, त्याला हालेपाठ त्याला कालच्या आम्ही व्हिडिओमध्ये बघितलं, त्याला पोलिसांनी मारहाण केली. आपला शिक्षणप्रेमी पर्यावरणप्रेमी सोनम वांगचुक एवढा पर्यावरण सायंटिस्ट त्याला मारहाण केली गेली. हे कुठेतरी दडपशाहीचं चालू आहे. हा देश लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं घटक युवक आहे. ज्यावेळेस युवक जागा होईल त्यावेळेस देशामध्ये क्रांती घडणार आहे. त्यामुळे युवकांना आम्ही संघटित करून ह्या देशाच्या जे काही चालवणारी व्यवस्था आहे ह्याच्यामध्ये होणारे घोटाळे म्हणा, पेपरफुटी म्हणा आणि जे काही शिक्षण व्यवस्था एकदम तळागाळाला गेलेली आहे. वन नेशन वन एज्युकेशन जी पॉलिसी पाहिजे ती पण आतापर्यंत लागू नाही. गरिबाच्या विद्यार्थ्याला अलग शिक्षण आहे, श्रीमंताचे ह्यांना अलग शिक्षण आहे. ही कुठंतर थांबली पाहिजे आणि सर्वांना एकसारखं शिक्षण, पारदर्शक प्रणाली चालली पाहिजे. ही आमची प्रमुख मागणीसाठी आम्ही जमलेलो आहोत. सरकार कुठंतरी लोकशाहीचा गळा घोटतंय. रिअल आहे, दिसतोय समोर. एकदम अहिंसेचा मार्ग देणारा देश आपला. गौतम बुद्ध असेल, महात्मा गांधी असेल, ह्यांच्या मार्गाने आपण देशाची स्वातंत्र्य व्यवस्था आपण आपल्या हातात आणली. ती व्यवस्थेच्या विरुद्ध ब्रिटिश मागं पडले. त्याच व्यवस्थेनं मार्गानं लोकशाही मार्गानं आंदोलन करणारे ते चिवडून टाकत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे, समोर दिसते आपल्याला. आंदोलन या ठिकाणी चिरडण्याचा प्रकार या ठिकाणी सध्या जंतर मंतरवर सुरू आहे. कसं पाहता तुम्ही याकडे? एक हुकुमशाहीच्या दृष्टीने पडलेलं हे पाऊल आहे. अक्षरशः ज्यावेळेस सत्ताधारी पक्षाला जनता नागरिक प्रश्न विचारतात, मागण्या मांडतात, आंदोलनं करतात, त्यावेळेस सरकारनं सकारात्मक दृष्टिकोनामधून त्याकडे बघितलं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि त्या प्रश्नावरती तोडगा काढला पाहिजे. हे या लोकशाहीचं सरकारचं काम आहे. आणि ज्या पद्धतीनं सोनम वांगचुक हे लोकशाही पद्धतीनं आंदोलन करत होते, 20 दिवस झाले, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं सरकारनं त्या ठिकाणी प्रतिसाद दिला नाही, नकारात्मक दृष्टिकोन ठेवला. आणि त्या नकारात्मक दृष्टिकोनामधून या देशामध्ये एक असंतोषाची, रोषाची या ठिकाणी पूर्ण देशामध्ये जी लाट पसरलेली आणि त्याचा परिपाक या देशामध्ये पूर्ण अशा प्रकारचे आंदोलन चालू आहे. आणि ज्या पद्धतीनं त्यांना घेऊन गेले दवाखान्यामध्ये, जबरदस्तीने घेऊन गेले, दडपशाही करून घेऊन गेले, त्यामुळे आघोषित वाटचाल निश्चित आहे. विद्यार्थी म्हणून काय मागणी आहे? विद्यार्थी म्हणून शिक्षण मंत्र्याचा राजीनामा हा प्रमुख मागणी आहे आमची. आणि हे जे पेपर लीक झालेले आहेत यांच्या पूर्ण सखोल चौकशीची मागणी आहे आमची. काय स्वतः परीक्षा दिलेल्या आहेत वेगवेगळ्या? हो, कसे पेपर भरपूर. होतात? काय अनुभव आलेला आहे? पेपर एकदम कडक होतात पण रिझल्ट वेगळाच लागतोय. काय होतं नेमकं याच्यामध्ये? पेपर एकदम होताना तर चांगला होतोय, देतानाही चांगला जातोय, पण नंतर निकाल दुसराच येतोय. जो पेपर दोष कोण आहे? सिस्टम दोष आहे का? यात सिस्टम दोष आहे. तुमची काय मागणी आहे? सिस्टम दोष नाही, सरकार दोष आहे. कारण जो सरकार गाजावाजा करून सबका साथ सबका विकास, तरुणांना हर साल करोडो रोजगार देणार होतं, तर आता तुम्ही पाहत आहात या सरकारच्या धोरणामुळं देशामध्ये कुणी सुखी नाही. शेतकरी सुखी नाही, व्यापारी सुखी नाही, विद्यार्थी सुखी नाही, सर्व दुःखी आहेत. सरकारचं हे धोरण आहे खूप चुकीचं आहे. आणि मी तर म्हणतो लोकशाही राहिली नाही, लोकशाही नष्ट झाली आहे, हुकुमशाही सुरू झाली आहे. मी सर्व देशवासियांना विनंती करतो की तुम्ही ज्या ठिकाणी चुकीचं होईल त्या ठिकाणी आंदोलनाच्या मार्फत एक विरोध व्हावं आणि या सरकारचं एक काहीतरी निदर्शन करावं, एवढं बोलतो आणि थांबतो. काय सांगायचं? काय मागणी आहे? मुख्य मागणी आहे
की पेपरफुटीमध्ये सगळे देशभर जी मागणी आहे अगोदर शिक्षण मंत्र्याचा राजीनामा ते तर देतच नाहीत, पण ही शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी सोनम वांगचूकने जे उपोषण चालू केलेलं आहे त्यांना ते करायचं नसल्यामुळं दडपशाही पद्धतीनं त्यांचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे. आणि कधी नव्हे एवढा देशातला युवक जागरूक आणि जागा झाला आहे, त्यांना असा खंबीर पाठिंबा देतो आहे आणि त्यांच्यामागं खंबीर आहे. आणि ज्यावेळेस युवक संघटित होतो त्यावेळेस क्रांती घडली जाते आणि ही सिस्टीम 100% बदलणार. हे युवक आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनावर लाठीचार्ज होतोय. या देशामध्ये मताची चोरी करून सत्तेवर आलेलं मोदी सरकार देशामध्ये लोकशाहीचं खून पाडत आहे, लोकशाही गुंडाळून ठेवलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जे काही घटना दिली त्या घटनेची पायमल्ली करून गोदी मीडिया जनतेचे वास्तव प्रश्न, विद्यार्थ्यांचे वस्तुनिष्ठ प्रश्न, या देशामधली सर्व पारदर्शकता, या देशामधली बेरोजगारी हे अजिबात या ठिकाणी म्हणजे नीटपणानं देशासमोर दाखवत नाही. आणि म्हणून या देशातला सर्वात सरकार जितकं जबाबदार आहे तेवढंच या देशातला गोदी मीडिया आणि त्याचे अंधभक्त या देशातील जनतेला, विद्यार्थ्याला, युवकाला गुमराह करत आहे. आणि म्हणून या देशामधली ही सगळी व्यवस्था पारदर्शक झाली पाहिजे, एवढंच म्हणून. सोनम वांगचूक यांना चोराप्रमाणे पांढऱ्या कपड्यामध्ये या ठिकाणी गुंडाळून दवाखान्यात नेलेलं आहे. सरकारचं हे कृत्य म्हणजे हिटलरशाहीप्रमाणे आहे. सरकारचं हे वागणं म्हणजे हुकुमशाही पद्धतीनं आहे. सोनम वांगचूक हे काही चोर नाहीत, सोनम वांगचूक हे काही दरोडेखोर नाहीत, सोनम वांगचूक हे काही लुटारू नाहीत, सोनम वांगचूक हे काही भ्रष्टाचारी नाहीत. सोनम वांगचूक हे या देशातील लाखो करोडो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपोषणाला बसले होते. त्यांना अशा प्रकारे या ठिकाणी उचलून नेणं म्हणजे केंद्र सरकार कशा पद्धतीनं वागत आहे हे संपूर्ण जग या ठिकाणी पाहत आहे. आणि ही व्यवस्था उलटवून लावण्यासाठी आज दिल्लीमध्ये लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि परळीमध्ये सुद्धा आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. पेपरफुटी थांबली पाहिजे, ऑफलाईन झाली पाहिजे, परत परीक्षा ही ऑफलाईन झाली पाहिजे, पारदर्शकता वाढली पाहिजे, पोलीस भरती दरवर्षी झाली पाहिजे. ह्या आमच्या मागण्या आहेत, त्या सरकारने मान्य कराव्यात. आम्ही जे इथं जमा झालेलो आहोत संविधानिक मार्गानुसार आम्ही शासनाचा विरोध करण्यासाठी इथं जमा झालो. कारण ही शासनाची कुठं ना कुठं तरी शासनाची इथं पडझड सुरू आहे. ही जी आंदोलनाला मुलं आली आहेत ती गरिबांची मुलं आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत, कोण्या मोठ्या नेत्याची अधिकाऱ्याची मुलं नाही आहेत. आज सर्वात जो मोठा मुद्दा आहे पेपरफुटीचा, ही मुलं अभ्यास करतात, मेहनत करतात. श्रीमंताची लोक 30 पेपर विकत घेऊन लागतात, ह्यांची मेहनत अशीच वाया जाते. तर शासनाला एक निवेदन आहे की मायबाप तुम्ही त्या पदावर आहात, त्या पदाचा योग्य वापर करून या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यात यावा. त्याच्यासाठी जे देशभरात आंदोलन उभं राहिलेलं आहे, सोनम वांगचूक सर आहेत, अभिजित दिपके सर आहेत, यांना आमचं सपोर्ट आहे. हे आमच्यासाठी लढत आहे, देशाची लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहेत. आम्हाला हा सरकारविरोधात लढण्यासाठी संविधानिक मार्गानेच आम्ही वापर केलेला आहे, याच्यात कुठलाही काय वेगळा वापर केलेला नाही. तर शासनाने या आमच्या विद्यार्थ्यांचा आवाज यांची दखल घेतली पाहिजे. शासनांना एवढंच आहे की जे पेपर ऑनलाईन होतात त्याच्यामध्ये खूप घोटाळा होतो, खूप भ्रष्टाचार होतो. ही मुलं अभ्यास करतात आणि ऑनलाईनमध्ये काही ना काही नॉर्मलायझेशनच्या नावानं घोटाळा होऊन MPSCचा पेपर ऑफलाईन होता, ऑनलाईन करण्याची गरज का पडली त्यांना? का या सरकारच्या किंवा या नेत्यांच्या नातेवाईकांचे धंदे बंद पडणार आहेत का? ऑनलाईनचे जे दुकानं होती ती बंद पडणार आहेत, त्याची भीती आहे का त्यांना? ऑफलाईन पेपर, सर्व परीक्षेचे पेपर ऑफलाईन झाले पाहिजेत. ऑफलाईन ही पेपर झाल्यावरच सर्व भरती प्रक्रिया पारदर्शक होऊ शकते. ऑनलाईन घेतल्यावर नॉर्मलायझेशनच्या नावानं सर्व प्रकारचे घोटाळे होतात आणि अभ्यास करणारा विद्यार्थी मागं राहतो, श्रीमंताची पोरं पैसे देऊन सिलेक्ट होतात. तर विनंती आहे शासनाने याची दखल घ्यावी. आणि आमचा सोनम वांगचूक सर आणि अभिजित दिपके सर यांना पाठिंबा आहे. आजचं जे आंदोलन उभं आहे ते कुठलंही राजकीय नाही किंवा राजकारणासारखं नाही. जे राजकारण ह्या आंदोलनामध्ये करतात त्यांनी ते करू नये. कृपया हे आंदोलन गरीब आणि शेतकरी वर्गातून येणाऱ्या विद्यार्थ्याचं आहे. विद्यार्थी ह्या आज जागा झालेला आहे. विद्यार्थी जागा होऊन जे आंदोलन उभा करतो आहे
ते सरकाराविरोधात उभा करतो आहे. सरकार हे कुठंतरी कमजोर आहे हे त्यांना जाणीव झालेली आहे. म्हणून जे दिल्लीमध्ये जे आज संसद भवनावर जाणारे जे मोर्चा होता त्याला तोडून काढण्यासाठी त्यांनी 5,000 एवढे जवान उपस्थित केलेले आहेत. त्या जवानांच्या नेमप्लेट हटवण्यात आलेले आहेत आणि हे एक हुकुमशाही असल्यासारखं धोरण सरकार राबवतं आहे. हे सरकाराचा आम्हाला विरोध आहे आणि जे सोनम वांगचुक सर आणि अभिजित दिपके यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या व हे आंदोलन शांततेपूर्ण पार पडू द्यावे. त्यांनी सरकारला एवढं आव्हान आहे.